या गडाचा थोडासा इतिहास. 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी तांदुळवाडी हा गड त्यांच्या ताब्यात घेतला होता. आणि मग श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू म्हणजे चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांविरुद्ध एक मोहीम राबवली. आणि त्या मोहिमेमध्ये मे 1737 मध्ये पेशव्यांनी हा गड पुन्हा एकदा जिंकला, म्हणजेच मराठ्यांच्या तावडीत आणला. विठ्ठल विश्वनाथ आणि आवजी कवडे या दोन सरदारांनी आणि त्यांच्या तुकड्यांनी अतिशय पराक्रम गाजवून हा गड जिंकलेला होता. म्हणून इंटरेस्टिंग गोष्ट अशी की पेशव्यांच्या राजव्यवहारिक कागदोपत्रांमध्ये असा उल्लेख मिळतो की चिमाजी अप्पांनी 500 रुपये ह्या दोन सैनिकांच्या तुकड्यांना वाटण्यासाठी बक्षीस म्हणून दिलेलं. श्रीमंत पेशव्यांकडे हा गड आल्यानंतर अजून एक पत्रव्यवहारात असा उल्लेख जाणवतो की शंकराजी फडक्यांनी चिमाजी अप्पांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात असा उल्लेख आहे की तांदूळवाडीवरच्या 60 टाक्यांना दुरुस्त करण्यासाठी म्हणून 5 गवंडी पाठवावेत. आणि आता असं निदर्शनास येतं की ह्या गडावर फक्त 23 टाक्या आपल्याला दिसतात. उरलेल्या टाक्या काळाच्या ओघामध्ये लुप्त झाल्यात. असा हा ऐतिहासिक गड आहे.